अहमदाबादमध्ये दुर्घटनाग्रस्त झालेल्या विमानात 242 प्रवासी आणि 10 क्रू मेंबर्स होते. त्यात बदलापूरच्या दीपक पाठक यांचाही समावेश आहे. दीपक हे गेल्या 15 वर्षांपासून एअर इंडियामध्ये नोकरीला आहे. गुरुवारी सकाळीच टेक ऑफ करण्यापूर्वी त्यांनी सोशल मीडियात अपडेट देखील केलं होतं. विमानाला अपघात झाल्याची बातमी समजताच शेजाऱ्यांसह स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी देखील त्यांच्या घराकडे धाव घेतली. दीपक हा सुरुवातीपासून एअर इंडियामध्ये कामाला होता. 4 वर्षांपूर्वी त्याचा विवाह देखील झाला आहे. प्रत्येक प्रवासादरम्यान तो आपल्या सोशल मीडियावर कायम ॲक्टिव्ह राहिला होता. गुरुवारी देखील त्यानं लंडनच्या दिशेनं भरारी घेण्यापूर्वी आपल्या सोशल मीडियावर आपल्या प्रवासाची माहिती टाकणारी पोस्ट केली होती. सकाळी फक्त फ्लाईटला जायच्या अगोदरच मम्मीशी बोललेलं, आमच्याशी नव्हतं बोलणं झालं. तुम्हाला तिकडून काही संपर्क वगैरे अजून काही नाही त्यांचा. जोपर्यंत त्यांचा संपर्क येत नाहीये ना, कन्फर्म ते बोलले ना की माझा भाऊ डेट झालेला आहे करून, मी मान्य करेन ती गोष्ट. हे मी म्हणजे स्पष्ट बोलले माझंही की जर तिथून आला कॉल, त्यांचा ऑफिशियली कॉल आला, ते बोलले की तो गेलाय. तुम्ही काही संपर्क साधता का तिकडे? आमचं चालूच आहे प्रयत्न. आता बघू, आलेत सर हे लोक, ते पण करतायत मदत सगळेजण. काय माहिती मिळते? सध्या तरी काहीच नाही, फक्त एवढे की तिथे काही सिच्युएशन अशी आहे की हँडल करता येत नाहीये. काय काय सांगणार तुम्हाला, कसं सांगणार आम्ही, तेच समजतंय मला. बाकी काही साधारण किती वाजता ते कितीच्या ड्युटीला वगैरे निघाले होते? 11:30ची फ्लाईट होती त्याची. 1:30च्या दरम्यानचा होता तो. 11:00ला आतमध्ये गेलेला होता. हो, 1 तासापूर्वी अपडेट केलेला. त्याची सवयच होती ती, कुठल्याही फ्लाईटला जाऊ तो तिथे अपडेट टाकायचंच टाकायचं विथ लोकेशन. त्याच्यामुळे ते त्याचे जेवढे काय आहेत ते त्या लोकांनाही कळालं प्रत्येकाला. म्हणून त्याचे जेवढे त्याचे व्यक्ती आहे, म्हणजे जे त्याचे फ्रेंड सर्कल आहेत, ते प्रत्येकाने आम्हाला एक जण आता चालले सगळ्यांचे कॉन्टॅक्ट. तर आपण पाहिलं की या ठिकाणी दीपक यांच्या बहिणीने आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. आम्ही दीपकच्या बाबतीत आशावादी आहोत. विमान अपघाताच्या वेळेस तो विमानामध्ये होता. ही बाब सत्य असली तरी तो आम्हाला सोडून जाणार नाही. आजही आम्ही आशावादी आहोत. जोपर्यंत माहिती पुढे येत नाही तोपर्यंत आम्ही कोणतीही बाब मान्य करणार नाही. आपला देवावर पूर्ण विश्वास असून आम्ही दीपक यांच्या बाबतीत आशावादी आहोत, असं त्यांच्या दोन्हीही बहिणींचं म्हणणं आहे. बदलापूरहून पंकज पाटीलसह मयुरी चव्हाण, लोकमत.